उत्तर पूर्व दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यासह मुंबईमध्ये किमान तापमानाचा पारा घसरलाय। एरवी डिसेंबरमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी आत्ताच पडली आहे। यंदा नोव्हेंबरमध्येच थंडीचा कडाका जाणवू लागलाय। 3 दिवसांपासून अनेक शहरांचं किमान तापमान हे 15 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवलं गेलंय। नाशिक, नगर, पुण्यामधला पारा 9 अंशांवर गेला। मात्र उद्यापासून थंडीची लाट आता ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं नोंदवलाय। 7 डिसेंबरनंतर पुन्हा तापमान खाली घसरायला सुरुवात होईल असाही अंदाज हवामान खात्यानं दिलाय। उद्यापासून थंडीची लाट ओसरणार आहे आणि 7 डिसेंबरनंतर पुन्हा पारा घसरायला सुरुवात होईल आणि थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय। विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे शुल्कासह 8 दिवसात सादर करा, अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द असा इशारा मुंबई विद्यापीठानं महाविद्यालयांना दिलाय। अंतिम मुदत उलटल्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधित कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा केलेली नाहीयेत आणि त्यामुळे विद्यापीठानं कारवाईचा हा निर्णय घेतलाय। महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं विशेष रेल्वेगाड्यांची सेवा मिळणार आहे। नागपूरहून 4, 5 आणि 7 डिसेंबरला रेल्वेगाड्या या मुंबईसाठी धावणार आहेत। 4 तारखेला रात्री 11:55 पहिली गाडी असेल आणि 5 तारखेला सकाळी 8 आणि दुपारी 3:50 विशेष रेल्वे मुंबईसाठी रवाना होईल। मध्य रेल्वेनं 65 किलोमीटरपर्यंत रेल्वे रूळ बदलण्याचं काम हाती घेतलंय। 2025च्या एप्रिलपर्यंत 126 किलोमीटरपर्यंतचं काम पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे आणि रूळ बदलण्याचं काम हे ब्लॉकमध्ये अगदी काही तासांमध्ये केलं जाते। एका ब्लॉकमध्ये सुमारे 200 ते 600 मीटर रुळाचं काम पूर्ण केलं जातंय। मुंबईमध्ये मेट्रोच्या डिजिटल तिकिटावरच्या प्रवासाला नागरिकांची चांगली पसंती मिळते। अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि गुंदवली ते दहिसर दरम्यान 56% प्रवासी हे डिजिटली तिकीट काढतात आणि डिजिटल तिकीट काढणाऱ्यांच्या संख्येमध्ये जवळपास 10% ही वाढ झाली आहे। एसी लोकल सेवांसाठी नियमित लोकल रद्द केल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। बुधवारी दुपारपासून पश्चिम रेल्वेवर 13 नवीन एसी लोकल सुरू केलेल्या आहेत, मात्र त्यासाठी इतर लोकल रद्द झाल्या, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। सोलापुरात एका खासगी कंपनीकडून 23 डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होतीये। 10 डिसेंबरपासून विमानसेवेचं ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू होणार आहे। सोलापूर ते गोवा या विमान प्रवासासाठी 1070 रुपये, सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी 1465 रुपये मोजावे लागणार आहे। रायगडमधल्या मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यातून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे आणि बोगद्या आधी येणाऱ्या पुलासाठी गर्डर टाकण्याचं काम सुरू होतं, त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। पुण्यातल्या टेकड्यांवर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि लाईट बसवले जाणार आहेत। यासाठी पुणे पोलिसांकडून राज्य सरकारकडे अहवाल पाठवला जाईल आणि त्यासाठी 13हून अधिक टेकड्या आणि 7 ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत। मुंबईमध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशावर कारवाई करण्यात आली आहे। 2 वर्षांमध्ये 107 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय आणि येणाऱ्या काळामध्ये विना हेल्मेट प्रवास करणारे दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांविरोधातल्या कारवायांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। हेल्मेट सक्तीच्या कारवाईतून पुणेकरांना तुर्तास दिलासा मिळालाय। दुचाकी वाहन चालकाबरोबरच सहप्रवाशावरील हेल्मेट सक्तीची कारवाई ही शहरासाठी नाहीये, केवळ महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातल्या तुर्तास तरी हेल्मेट सक्तीचा नियम लागू नाही अशा सूचना देण्यात आल्या। नागपूरमधून दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना आता हेल्मेट सक्ती असणार आहे। दुचाकीवर मागे बसणाऱ्याला हेल्मेट सक्तीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी आता केली जाणार आहे, त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर आजपासून कारवाई होणार आहे। उद्या संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे। रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होईल आणि मनपाचे विविध जलशुद्धीकरण केंद्रांवर दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत, त्यासाठी उद्या पाणी पुरवठा बंद असणार आहे। लातूरच्या उदगीर शहरामध्ये मोठी वाहतुकीची कोंडी होती। राजर्षी शाहू महाराज चौक ते डॉक्टर झाकीर हुसेन चौकापर्यंत दररोज बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीची कोंडी होतीये आणि या समस्येवर कायमचा मार्ग काढावा अशी मागणी नागरिक करतात। भंडाऱ्यातल्या जिल्हा आणि महिला बालविकास कार्यालयाअंतर्गत बालविवाह मुक्त मोहीम राबवण्यात आली। यावेळी बालविवाह न करण्याची तसेच बालविवाह होऊ न देण्याची शपथ घेण्यात आली।
सांगलीच्या खानापूर तालुक्यात ताकारी सिंचन योजनेअंतर्गत बंदिस्त पाईपलाईनच्या कामाला विरोध करण्यात आला आहे। आळसण गावामध्ये भूसंपादन करण्याच्या आधीच पाटबंधारे प्रशासनाकडून पाईपलाईनच्या कामाला सुरुवात केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। यावेळी पाईपलाईनचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं। धाराशिवमध्ये हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय। हमीभाव केंद्रावर सोयाबीन नोंदणीला 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आणि 17 हमीभाव केंद्रांवर 25,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे। पुणे सीमाशुल्क विभागाकडून 6,000 किलो अंमली पदार्थ नष्ट केले। सीमाशुल्क पथकानं 1,552 किलो गांजा, 279 किलोचा चरस आणि कोकेन असे अंमली पदार्थ जप्त केले। दरम्यान या प्रकरणामध्ये 23 जणांना अटक करण्यात आली आहे। पूजा केडकरच्या अंतरिम जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवलेला आहे। दिल्ली पोलीस आणि तक्रारदार संघ लोकसेवा आयोगाची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला आहे। गोंदियाच्या गट्टा टोली परिसरामध्ये कारनं दुचाकीला धडक दिली। यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कार चालक आपल्या मित्राला गाडी शिकवत असताना हा अपघात झाला। भंडाऱ्यातल्या लाखनीमध्ये मुलींच्या शासकीय रुग्णालयामध्ये 3 ते 4 महिला कर्मचाऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला। यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आणि तिला ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले। सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे। गेल्या 11 महिन्यामध्ये विमान कंपन्यांना जवळपास 1000 धमक्या आल्या आणि सर्वाधिक धमक्या या ऑक्टोबर महिन्यामध्ये आल्या होत्या। ऑक्टोबरमध्ये विमान कंपन्यांना एकूण 680 धमक्या आल्या होत्या आणि या धमक्यांचा सर्वाधिक फटका हा इंडिगो कंपनीच्या विमानाला बसलाय। चांदवड तालुक्यातल्या तपनपाडामध्ये टोमॅटोच्या शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याचं समोर आलंय। शेतामध्ये 215 किलो वजनाचा 65 गांजाची झाडं लावण्यात आली होती। दूधखेड शिवारामध्ये जिल्हा प्रमुखांच्या विशेष पोलीस पथकानं छापा टाकून ही कारवाई केली।